अकोले तालुका म्हटला की चळवळ आठवणीत येते। या तालुक्याला क्रांतिकारक आणि आदिवासी बंडाचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलाय। इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आणि जुलमी सावकारशाही विरुद्ध अकोले तालुक्यातून महाराष्ट्रातील पहिल्या मोठ्या सशस्त्र उठावांची सुरुवात झाली होती। 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर ब्रिटिशांनी अकोले आणि सह्याद्री परिसराचा ताबा घेतला। त्यांनी येथील महादेव कोळी आदिवासी समाजाचे किल्ले राखणे, घाट माथे सांभाळणे, पारंपरिक वतनदारीचे अधिकार काढून घेतले। या अन्यायामुळे संपूर्ण अकोले तालुक्यात इंग्रजांविरुद्ध असंतोषाचा भडका उडाला। तालुक्यातील रामा किरवा यांनी इंग्रज आणि गरिबांना लुटणाऱ्या सावकारांविरुद्ध सशस्त्र उठाव केला। त्यांनी इंग्रज प्रशासनाला मोठा दणका दिला। अखेर इंग्रजांनी फंद फितुळीतून त्यांना पकडले आणि 1830 मध्ये नगरी येथील तुरुंगात फाशी दिली। आदिवासींमध्ये दहशत पसरविण्यासाठी ब्रिटिशांनी हे केलं असले तरी त्यामुळे उठाव शांत न होता तो अधिक तीव्र झाला। रामा किरवा यांच्या फाशीनंतर तालुक्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी बंड केले। 1843च्या सुमारास त्यांनी अकोलेतील रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात मोठी टोळी जमवून इंग्रज सरकारला जेरीस आणले। राघोजींचा दरारा एवढा होता की त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्या काळात 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। होय, 5000 म्हणजे आत्ताचे किमान कोटभर रुपये। अखेर 1848 मध्ये त्यांना पंढरपूर येथून अटक करण्यात आली होती आणि ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली। राघोजी भांगरे यांनी दिलेला हा लढा अकोलेच्या इतिहासातील सुवर्णपान मानला जातो। याच भांगरे कुटुंबाने स्वातंत्र्यानंतर अकोले तालुक्याचे कित्येक वर्षे प्रतिनिधित्व केले। याच भांगरे कुटुंबातील अशोकराव भांगरे हे असे नेते होऊन गेले ज्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचडांच्या एकहाती सत्तेला किमान 40 वर्षे चॅलेंज केले। आज याच दोन नेत्यांमध्ये झालेल्या 1999च्या ऐतिहासिक निवडणुकीचा किस्सा आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचा परफेक्ट अनालिसिस। अकोले तालुक्याचे राजकारण पाहिले तर यशवंतराव भांगरे व कॉम्रेड बापूराव देशमुख यांच्यासारखे दिग्गज नेते या तालुक्याला आमदार म्हणून लाभले। 1970च्या दशकात अकोल्याचे राजकारण हे काँग्रेसचे भांगरे विरुद्ध कम्युनिस्ट देशमुख अशा दोन गटात आणि विचारसरणीत विभागले गेले होते। या दोन मोठ्या शक्तींच्या संघर्षात मधुकर पिचड यांनी स्वतःची एक नवी आणि स्वतंत्र फळी निर्माण केली। यशवंतराव भांगरे आणि बापूराव देशमुख हे प्रामुख्याने राजकीय आणि आंदोलनात्मक चळवळीत सक्रिय होते। मात्र मधुकर पिचड यांनी तरुण वयातच सहकार क्षेत्राची निवड केली। त्यांनी तालुक्यात अमृत सागर दूध संघाची स्थापना करून ग्रामीण अर्थकारणाला गती दिली। या माध्यमातून त्यांनी अकोल्यातील शेतकऱ्यांना आणि दुर्गम भागातील आदिवासींना थेट आर्थिकदृष्ट्या जोडले। युवा नेता म्हणून ओळख तयार केली। 1972 मध्ये यशवंतराव भांगरे आमदार म्हणून निवडून आले। त्याच काळात मधुकर पिचड हे अकोले पंचायत समितीचे सभापती होते। त्यांनी सलग 8 वर्षे हे पद सांभाळताना अकोल्याचा संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला। आमदार भांगरे आणि कॉम्रेड देशमुख यांच्यातील राजकीय संघर्षाचा फायदा घेत पिचड यांनी प्रशासनावर पकड मिळवली। थेट तळागाळातील कार्यकर्त्यांची नवीन फौज उभी केली। 1970च्या दशकाच्या शेवटच्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे नेतृत्व विस्तारत होते। त्यांना अकोल्याच्या आदिवासी पट्ट्यात एका तरुण, सुशिक्षित आणि आक्रमक चेहऱ्याची गरज होती। पवार आणि पिचड यांच्यातील नेतृत्व गुण ओळखले आणि त्यांना थेट ताकद दिली। 1970च्या दशकात यशवंतराव भांगरे आणि बापूराव देशमुख हे वयाने ज्येष्ठ झालेले नेते होते। साहजिकच मतदार एका नव्या पर्यायाच्या शोधात होते। 1978ला जनता दलाच्या लाटेत पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। परंतु 1980च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते यशवंतराव भांगरे यांच्याऐवजी तरुण मधुकर पिचड यांना उमेदवारी दिली। या निवडणुकीत पिचड यांनी भांगरे घराण्याच्या प्रस्थापित राजकीय प्रभावाला चुरुंग लावत मोठा विजय मिळवला। त्यांच्या विरोधात काँग्रेस यू कडून यशवंतराव भांगरे व कम्युनिस्ट पार्टीकडून सकरू मेंगाळ हे उमेदवार होते। परंतु या दोघांनाही पराभूत करत पिचडांनी सुमारे 45% मते घेऊन पहिल्यांदा विजय मिळवला आणि राजकारणात घट्ट पाय रोवले। त्यानंतर पुढे 40 वर्षात पिचडांनी 6 निवडणुका जिंकल्या। कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते, पक्षाध्यक्ष या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। यशवंतराव भांगरेंनंतर पिचडांना आव्हान द्यायला भांगरे कुटुंबातून अशोकराव भांगरे हे नवं नेतृत्व उदयास आलं। 1980च्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते प्रथम अकोले तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले। त्यानंतर ते अकोले पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले। पंचायत समितीनंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली। जिल्हा परिषदेत त्यांनी आधी समाज कल्याण समितीचे सभापतीपद आणि त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हा अत्यंत महत्त्वाचा बहुमान मिळवला। 21 मार्च 1998 ते 20 मार्च 1999 ही त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द प्रचंड गाजली।
त्यापूर्वीच त्यांनी 1990 पासून मधुकरराव पिचड यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यास प्रारंभ केला होता. पहिल्याच निवडणुकीत जनता दलाकडून लढताना त्यांनी पिचडांविरोधात 34,549 मते मिळवली होती. 1995 मध्ये अपक्ष लढत 44,726 मते मिळवली होती. परंतु सगळ्यात चुरशीची झाली ती 1999 ची निवडणूक. 1999 ची अकोले विधानसभा निवडणूक ही केवळ अशोकराव भांगरे यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि अकोले तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यांनी पुढील 25 वर्षांचे स्थानिक राजकारण निश्चित केले. खरं तर याच काळात अशोकराव भांगरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. 1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. याचा थेट परिणाम अकोले तालुक्यावर झाला. अकोल्याचे बलाढ्य नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड यांनी काँग्रेस सोडून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. पिचड राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेस पक्षाला अकोले तालुक्यात मजबूत चेहऱ्याची गरज होती. काँग्रेसने पिचड यांचे कट्टर विरोधक असलेल्या अशोकराव भांगरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली. यामुळे हा सामना थेट काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा रंगला. मधुकरराव पिचड हे अकोले मतदारसंघातून 1980 पासून सलग 4 वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांचा अभेद्य गड मानला जात होता. मात्र 1999 मध्ये अशोकराव भांगरे यांनी तळागाळातील आदिवासी समाज आणि शेतकऱ्यांची मजबूत फळी उभी करून पिचड यांच्या गडाला पहिल्यांदाच सर्वात मोठे खिंडार पाडले. या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. काँग्रेसकडून भांगरे, राष्ट्रवादीकडून पिचड आणि युतीकडून सोमनाथ मेंगाळ यांच्यात लढत झाली. मतांचे मोठे विभाजन झाले, ज्याचा अंतिम फायदा अतिशय निसटत्या फरकाने पिचड यांना मिळाला. शिवसेनेच्या सोमनाथ मेंगाळ यांनीही 24,172 मते खाली होती, तर मधुकर पिचड यांनी 45,417 आणि अशोक भांगरे यांना 43,107 मते मिळाली होती. भांगरे यांचा अवघ्या 2,310 मतांनी पराभव झाला, जो त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात कमी पराभवाचा फरक ठरला. या निवडणुकीने जरी पिचड यांना विजय मिळवून दिला असला तरी अशोकराव भांगरे हे तालुक्यात पिचड यांच्या एकहाती सत्तेला आव्हान देऊ शकणारे एकमेव तगडे नेते आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सिद्ध केले. पुढेही या दोन नेत्यांमध्ये कित्येक दशके असाच संघर्ष राहिला, पण दुर्दैवानं अशोकराव भांगरे यांचं आमदारकीचं स्वप्न मात्र पूर्ण झालं नाही. शेवटी सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाने निवडणुकीत अशोकराव भांगरे यांनी डॉक्टर किरण लहामटे यांच्यासोबत महाविकास आघाडीची मोड बांधली आणि पिचड पितापुत्रांच्या 28 वर्षांच्या सत्तेचा दारुण पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. आज हे दोन्ही नेते हयात नाहीत. 12 जानेवारी 2023 रोजी वयाच्या 63व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अशोकराव भांगरे यांचे निधन झाले. तर 6 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 84व्या वर्षी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या एका मोठ्या राजकीय संघर्षाचा अध्याय संपला. परंतु आता या दोन्ही नेत्यांच्या दुसऱ्या पिढीकडे अकोले तालुक्याची धुरा आली आहे. पिचडांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड व भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे हे सध्या अकोल्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.